महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या GR अंतर्गत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात शिरपूर तालुक्यातील ओबीसी समाजातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे नागरिक उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की ओबीसी आरक्षणाचा मुख्य निकष सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणा आहे, तर मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गात मोडत नाही। सध्या ओबीसी वर्गात 350 पेक्षा अधिक जाती असून अनेक जातींना अद्यापही पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नाही। अशा स्थितीत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश हा मूळ ओबीसी समाजाशी अन्याय करणारा असल्याचे निदर्शनकर्त्यांनी स्पष्ट केले। निवेदनात पुढे नमूद आहे की जर मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी वर्गात समाविष्ट झाला तर आगामी काळात ओबीसींना उपलब्ध असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदांवर मराठा समाजाचेच वर्चस्व राहील, ज्यामुळे मूळ ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व कमी होईल। या गंभीर मुद्द्यांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे। निदर्शनकर्त्यांनी हा GR त्वरित रद्द करण्याची मागणी केली असून मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण योजना आखण्याचे सुचवले आहे। यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांच्या हक्कांची रक्षा होईल असा ठाम दावा केला आहे। शिरपूर तहसीलदारांना निवेदन सादर करून सामाजिक न्यायाचा विचार करून शासनाने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या आंदोलनातून ओबीसी समाजाच्या भावनिक संतापाचा परिपूर्ण ठसा उमटला असून प्रशासनाने लवकरात लवकर यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे। शिरपूर तालुका संत परिषद व सर्व ओबीसी समाजातर्फे आज आपण तहसीलदार प्राजक्ता मगर मॅडम, पंकज मगर मॅडम यांना आपण निवेदन दिलेलं आहे। आपल्या भावना ओबीसी समाजात तीव्र आहेत। मराठा समाजाला आरक्षण द्यावं या बाबतीत कुठल्याही ओबीसी समाजाचा विरोध नाही, परंतु आमच्या हक्काच्या आरक्षणामधून हे देण्यात येऊ नये अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि 2 सप्टेंबर रोजी जो शासनाने GR काढला आहे तो त्वरित रद्द करण्याची मागणी आम्ही सर्व ओबीसी समाजातर्फे करीत आहोत। तरी न झाल्यास तीव्र आंदोलन शिरपूर शहर तालुक्यात करण्यात येईल असा इशारा मी देत आहोत। NTV न्यूज मराठी, धुळे।